माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मान्य आहे, भारतीय राजकारणामध्ये तुमच्या एवढं हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्वच नाहीये. तुम्ही सगळ्यात जास्त हुशार आहे, पण तुम्ही अभ्यास करताना कमी पडलायत का? मला प्रश्न पडलाय, जेन्युअनली प्रश्न पडलाय. अहो, या मराठवाड्याची मागणी काय आहे? स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागणी आहे की आमच्या मराठवाड्याला पाणीदार करा, आमच्या मराठवाड्याला पाणी द्या. अहो, ती बाजूला ठेवून तुम्ही शक्तीपीठ घेऊन आणला, 86,000 कोटीचा प्रकल्प आमच्या बोकंडी घेऊन आलाय. तर इथं शेतकऱ्याच्या जमिनी चालल्या, शेतकरी तुमच्या समोर लोटांगण घालतोय, अक्षरशः रडतोय तो की बाबा नो, आम्हाला नाहीये पाहिजे हा शक्तीपीठ. आमच्या जमिनी गेल्या तर आम्ही कुठं जायचं, आमच्या वडिलोपार्जित जमिनीत. आणि देवेंद्र फडणवीस साहेब, टू बी फ्रँक, खरं सांगायचं झालं ना, इथं मालकी अधिकार आहे. इथं देत असेल तरच घ्यायचंय, तुम्ही बळजबरी नाही करू शकत. अहो, तुमचे पोलिस डायरेक्ट लाट्या काट्याने हल्ला करतात. त्या पवनचक्क्या असू द्या, ते सौर प्रकल्प असू द्या, नाहीतर रस्ते बनवायचे असू द्या, शेतकऱ्याच्या बोकांडी बसलात तुम्ही. तुम्हाला कळायला पाहिजे. अहो, या मराठवाड्याची सिंपल आणि साधी सरळ सोपी मागणी आहे, आम्हाला पाणीदार करा. सगळ्यात आधी आमचा शेतकरी भर पावसाळ्यामध्ये